नमस्कार मंडळी. तर चला आज निघालोय बाहेर. आहोंना होती सुट्टी, म्हटलं मग चला आता जरा पेंडिंग कामं आहेत आठवड्याभराची ती करावं. कारण मुलांची स्कूल चालू होणार आहे, मग त्यासाठी त्यांच्या शाळेत जायचं होतं, त्यांचं स्टेशनरी वगैरे घ्यायची होती आणि इथे स्कूलचं जे युनिफॉर्म आहे तो फायनल करायचा होता. तसा तर इथे युनिफॉर्म त्यांना शिवून मिळणार आहे, मग त्यासाठी थोडा टाईम लागणार आहे, 10-15 दिवस. म्हणून मग इथं मापं वगैरे देऊन दिले त्यांच्या आणि शेजारी शूजचं दुकान होतं, मग लगेच शूज वगैरे पण फायनल केले, घेऊन घेतले लगेच स्कूलचे शूज वगैरे पण. आणि इथं मग स्कूलचे ड्रेसचे मापं वगैरे देऊन दिले आणि हे सगळं त्यांनी असं लिहून दिलेलं होतं बऱ्यापैकी, किती पैसे काय ते सगळं. आणि इथं लगेच मग डीमार्टला आलो, त्यांच्या टिफिन वॉटर बॉटल वगैरे पण घ्यायचं होतं. मग रुद्राच्या पप्पांनी सांगितलं की आलोच आहे तर मग किराणा पण भरून घे. मग लगेच हाताबरोबर किराणा पण भरून घेतला, म्हटलं एक एक कामं होऊन जातील लगेच. आणि मग लगेच मुलांच्या आहे ना स्कूलच्या बॅगा वगैरे घ्यायच्या होत्या, मग त्यासाठी बॅग वगैरे घेऊन घेतल्या, फायनल केल्या. लगेच मुलांच्या नोटबुक वगैरे जे काय आहे ते सगळं घेतलं. मग इथं मस्तपैकी सगळं घेऊन सामान वगैरे घेऊन घरी आलो. एवढं सगळं सामान झालेलं होतं ना. मग इथे घरी आलो, परत संध्याकाळी छान अशी फ्रेश होऊन लगेचच मार्केटला निघाले, कारण आठवडी बाजार भरतो सोसायटीच्या शेजारीच आहे मार्केट. मग लगेच मैत्रिणीचा कॉल आला, मग आम्ही दोघी पण गेलो भाजीपाला वगैरे घेण्यासाठी. मस्तपैकी बाजार पिशवी भरून बाजार वगैरे केला. घरी आले, जरा पूर्ण असं बिझी रुटीन होतं आजचं, खूपच धावपळीचं. आणि तर घरी आले जरा शांत बसले, म्हटलं गार पाणी घ्यावं जरा निवांत. आणि मी येऊच तर रुद्राच्या पप्पांनी ना मुलांच्या टेक्स्टबुकला ते कवर घालत होते, ते काम त्यांनी केलं. स्वयंपाक जातानीच बनवून गेलेली होती, त्यामुळे मला काही एवढं लोड नाही आला. म्हणून मग आल्यावर फक्त जेवण वगैरे केलं आणि लगेच सगळं आवरून आहे ना भाजीपाला जो आणलेला होता तो लावून घेतला. कारण कसं इथे दमट वातावरण आहे, मी रात्रभर जर ठेवला ना तर दुसऱ्या दिवशी मग परत त्याला असं घाम वगैरे सुटून भाज्या खराब होतील. तर चला बाय.